हा, माझं नाव धनंजय वीरसेन चौधरी आहे. गेल्या 8-1 वर्ष झाले की मी साई आर्ट सोबत जुडलेला आहे. साई आर्ट जसं मूर्तीमध्ये जीव ओतायचा प्रयत्न करताय तसं आम्ही पण ड्रेपरिंगच्या माध्यमातून भाविकांना आपण एकदम आकर्षक मूर्ती कसं काय देऊ शकतो, म्हणजे जे पारंपरिक वेशभूषा आहे गणपतीची, धोती, फेटा, शॉल, पेशवाई पगडी, बाजीराव मस्तानी पगडी, मल्हार ह्या आता ह्या वर्षी खूप क्रेज आहे की मल्हार ह्या टाईप मध्ये गणपती खूप जणांची मागणी होते. आम्ही मल्हारच्या वेशभूषामध्ये पण खूप सारे गणपती दिलेले आहेत, मारवाडी फेटे. आणि जेव्हा आपण गणपतीला ओरिजिनल केस लावतो तेव्हा त्याचा लुक अजून जास्त सुंदर दिसतो. जे बाल गणेश वगैरे असतात त्या अजून उठून दिसतात. तर अशा प्रकारे खूप साऱ्या भाविकांची खूप मागणी असते अशा टाईपच्या गणपतीसाठी. किती प्रकारची फेटे असतात? आता आम्ही तर किमान नाही 8 ते 9 प्रकारचे फेटे मारतो गणपतीला. आता या वर्षीचं क्रेज काय? या वर्षीचं क्रेज म्हणजे मल्हार टोपी आहे, बाजीराव मस्तानी फेटा आहे, त्यासोबत आपण मारवाडी फेटी खूप चांगल्या प्रकारे देण्याचा प्रयत्न करतोय भाविकांना. सध्या महाराष्ट्रीयन जे क्रेज आहे किंवा जाते किंवा कुठे जात जास्त? साई आर्टचे गणपती अख्ख्या आपण इंडिया म्हणलं तर पण चालेल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, चेन्नई, वेल्लूर, त्रिवेंद्रपुरम, तिरुपती, हैदराबाद हे सगळ्या मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये, पुणे, मुंबई सगळीकडे गणपती इथून जातात. परदेशातही जातात? हो, परदेश पण जातात, कारण की बँकॉक आहे, कॅनडा आहे, अशा प्रकारे गणपती आपण इथून सुद्धा कुरिअर करतो. ड्रेसिंग बघून काय म्हणतात? त्यांच्या अक्षरशः डोळ्यामध्ये आम्ही पाणी सुद्धा बघितलेलं आहे जेव्हा भाविक म्हणजे ड्रेपिंगचे गणपती जेव्हा बघतात. आम्ही आत्ताच हल्ली एक नंदी गणपती तयार केलं होतं, त्याला मारवाडी फेटा वगैरे घालून खूप छान प्रकारे सजला होता. नमस्कार, मी मधुकर कोकुल, श्री साई आर्ट कडून. सोलापूरच्या गणेशोत्सवामध्ये यावर्षी मानाचा तोरा म्हणजे परदेशात खूप मोठ्या प्रमाणात मागणी वाढली सोलापूरच्या मूर्त्यांची. तर वर्षभर हा व्यवसाय चालत आहे. कधी तयारी लागतं तुम्ही? साधारण आपल्याकडे वर्षभर कामाची लगबग चालूच असते. साधारण दिवाळी झाल्यानंतर सुरू होतं काम सगळं. कसं असतं प्रोसेसिंग? अगोदर काय केलं जातं? अगोदर मातीच्या मूर्त्या मॉडेलिंग बनवायचं काम चालू असतो, मग त्यानंतर डायचे कामं होतात, मग रबरचे, मग डाय कास्टिंग, पेंटिंग. साई आर्टची मूर्तीचे काय वैशिष्ट्य? प्रामुख्याने साई आर्ट मध्ये आम्ही पारंपरिक गणपतीकडे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देत असतो. आणि आपल्याकडे जे ग्राहक आहेत ते चौकंदळ ग्राहक आहेत, ते शास्त्रशुद्ध पद्धतीच्याच मूर्त्या विचारतात. त्यामुळे आम्ही त्याच पद्धतीच्या आम्ही मूर्त्या बनवतो. साधारण काय साईज असतात? आपल्याकडे 9 इंचापासून ते या वर्षी 12 फुटापर्यंत मूर्त्या आहेत. या वर्षीच्या डिझाईन मध्ये काय वैशिष्ट्य आहे? या वर्षीच्या डिझाईन मध्ये आपण रामलल्लाची प्रतिकृती आणि गजमुखामध्ये मूर्त्या आपण जास्तीत जास्त प्रमाणात बनवलेल्या आहेत मागणीनुसार. आपल्या इथून माल कुठे कुठे जाते सध्या? सध्या आपल्याला दक्षिण भारतामध्ये जास्तीत जास्त महाराष्ट्राच्या मूर्त्या खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आणि MP, UP, अयोध्येपर्यंत यावर्षी मूर्त्यांची मागणी आहे, पण आपण पुरवठा नाही करू शकत कारण लास्टला त्यांच्या ऑर्डर येतात ते. मग दक्षिण भारतात आपले वर्षभर अगोदर पासून बुकिंग चालू असतं, मग तिकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे बुकिंग.